ही आहे बनाना ओट्स शुगर फ्री स्मूदी। रोज रोज पोहा उपमा खाऊन कंटाळा आला असतो किंवा काही हेल्दी खायची जर इच्छा असेल तर ही आहे। आपण ही डायबिटिक पेशंटलाही देऊ शकतो। बनाना ओट्स शुगर फ्री रेसिपी स्मूदी आहे। तर याची आपण रेसिपी आता जाणून घेऊया ही कशी बनवायची। यासाठी ओल्ड फॅशन रोल्ड ओट्स या छोट्या वाटीने तुम्ही बघू शकता, मी साधारण 1.5 वाटी या छोट्या वाटीने असे घेतलेले आहेत। ते ओट्स मग पाण्याने स्वच्छ 2-3दा धुवून घ्यायचे, जेणेकरून त्यातले काही घटक निघून जायला हवे आणि नंतर ती 10 मिनटं तशीच पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि नंतरच ते ओल्ड फॅशन रोल्ड ओट्स असतात ते वापरायचे। तर हे आहेत पिकलेली केळी आहेत आणि पिकलेली हवी शक्यतोवर, कारण आपण यात साखर न घातल्यामुळे त्याचा गोडवा यायला आपण बनाना इथे वापरतो आहे। आणि ही आहे खजूराची पेस्ट आहे। खजूर गरम पाण्यात भिजवून 7-8 तास त्याची अशी पेस्ट करून घेतली आहे मी, कारण आपण इथे साखर वापरणार नाही आहे, त्यामुळे साखरेऐवजी ही पेस्ट वापरतो। हे आहे आईस क्यूब्स, कारण उन्हाळ्यात वगैरे ही थंडगार स्मूदी फार छान लागते। तर हे आईस क्यूब्स मी आधी क्रश करून घेतलेले आहेत बारीक, कारण स्मूदीत टाकायला, आणि असे कपभर हे आईस क्यूब्स आपण आता आपल्या ग्राइंडरमध्ये टाकतो आहे। आणि आईस क्यूब्स नसतील घालायचे, एवढं थंड नसेल खात तर आपण आईस क्यूब्स पाणीसुद्धा 1 कप पाणीसुद्धा याच्या ऐवजी घेऊ शकतो। हे 2 जी केळी आहेत जे मी स्मॅश करून घेतली होती ती घातली आहेत, आणि आता आपले हे ओल्ड फॅशन रोल्ड ओट्स आहेत ते भिजलेले आहेत ते पण घातलेले आहेत, आणि हे भिजवूनच वापरायचे हे लक्षात ठेवायचं। आणि त्यानंतर आता आपण यात दूध घालूया। साधारण एक कप दूध मी घातलं आहे। तुम्ही दूध नसाल घेत त्याऐवजी पाणीही, दुधाच्या ऐवजी पाणीही आपण यात घालू शकतो। आणि त्यानंतर आता ही जी पेस्ट केली आहे खजूराची ही घालायची, आणि तुमच्याजवळ पेस्ट नसेल तर खजूर 10 मिनटं पाण्यात भिजवूनही डायरेक्ट खजूरही आपण त्यात बिया काढून घालू शकतो। आणि हे मिक्सरमधून काढून आता ही बनली आहे आपली थंडगार बनाना ओट स्मूदी, जी आपल्याला 3 ते 4 तास आपल्याला अजिबात भूक लागत नाही। हे आपण ब्रेकफास्टच्या वेळेसही घेऊ शकतो, डायबिटिक पेशंटलाही देऊ शकतो, किंवा रात्रीचं जेवण जर हलकं फुलकं करायचं असेल तर त्याही वेळेसही आपण रात्री घेऊन झोपू शकतो आणि जेवण स्किप करू शकतो। तर नक्की बनवून पहा ही बनाना ओट स्मूदी।